सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फळवणी गावात स्मशानभूमीच्या जागेच्या वादामुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न करावा लागल्याची घटना घडली आहे। प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। फळवणी गावातील स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या ओढ्यालगतच्या जागेवर एका शेतकऱ्याने दावा केल्याने हा वाद निर्माण झालाय। या प्रश्नाकडे ग्रामपंचायत आणि महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान गावातील लोहार समाजातील एका वृद्ध महिलेचं निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केलाय। घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढलाय आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यविधी होऊ दिला नाही। या घटनेमुळे गावातील स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। ग्रामपंचायतनं परत 90,000 रुपये रस्त्यासाठी टाकले। एवढं आजपर्यंत तिथं सगळी तिथं अंत्यविधी होत होता आणि आज हे खुळ काढले तिथं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून भाजपने जोरदार पलटवार केलाय। भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊत हे खोटं बोलण्याच्या कारखान्याचे चेअरमन असून प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करत असल्याचा आरोप केलाय। राजस्थानातील कथित कोशाळा प्रकरणाचा उल्लेख करत आरोपींमध्ये तथ्य असेल तर त्यांचे पुरावे न्यायालयात सादर करावेत असं आवाहनही कुलकर्णी यांनी केलंय। यावेळी आरोप करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही दावा त्यांनी केलाय। यावेळी हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानाबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागलंय। कसं आहे की संजय राऊत मुळातच खोटं बोलणाऱ्या कारखान्याचे चेअरमन आहे। रोज टीव्हीवर प्रसिद्धीसाठी काहीतरी खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं। राजस्थानमध्ये 100 गाई गोशाळा बोगस आहेत म्हणणं, अनुदान बोगस लाटलं म्हणणं, अशा प्रकारचा आरोप त्यांनी करणं वास्तविक पाहता न्यायालयात टिकणारा आरोप ते कधीच करत नाहीत आणि सत्यपणाची भूमिका ते कधी घेत नाहीत। त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं, मला असं म्हणायचं की हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानावर बिनबुडाचे आरोप करून सनातन धर्माला कलंक लावण्याचं काम संजय राऊत करतात आणि हिंदू धर्माला बदनाम करायचं, त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करायचा, यासाठी त्यांनी निश्चितच परकीय शक्तीपासून सुपारी घेतली आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे। कारण कुठल्याही आरोपामध्ये त्यांचं तथ्य नसतं, हे त्रिवादी सत्य आहे। छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यातील विविध राजकीय आणि समसामायिक घडामोडींवर भूमिका मांडली। विनायक राऊत यांच्या कुटुंबियांशी संबंधित प्रकरण, मराठी भाषेचा मुद्दा, बोगस बियाणे, राम मंदिर प्रकरण, अनिल अंबानी यांच्यावरील ईडीची कार्यवाही तसेच विविध नेत्यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। यावेळी संजय राऊत, एकनाथ खडसे, बच्चू कडू, मोहिते पाटील, अभिजित सावंत, शरद पवार, नितेश राणे यांच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले। तसेच बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कार्यवाहीची गरज व्यक्त करत अशा प्रकरणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान रेल्वेमध्ये मराठी भाषेचा वापर, राम मंदिरातील कथित चोरींचं प्रकरण, निदा खान प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरही त्यांनी सरकारची भूमिका मांडली आहे। त्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार सुरेश चौधरी यांच्यासह चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आमदाराच्या बनावट लेटर नगर विकास विभागाने शासन देऊन जाहीर। आता या संदर्भात हा तपासाचा भाग आहे, कधी तपास होईल त्यावर आपण बोललेलं बरं। एकनाथ खडसेंनी एक मोठा गोप्यस्फोट केलेला आहे की अमित शहानी भाजप जॉईन करायला सांगितलं असते बोलले झालं तर सर हिंदी में सर आदित्य ठाकरे ने कहा है कि राम को बीजेपी से बचा रहे हैं क्योंकि बीजेपी बाबर जनता पार्टी बन चुकी है। राम मंदिर रूट से ध्यान हटाने के लिए बीजेपी यूसीसी पर डिबेट करने जा रही है। अरे ये आदित्य ठाकरे पे अभी उद्धव ठाकरे की छाया तो है ही है, ये भी अभी टोमने मारने लगा है, बातें बनाने लगा है। इसको क्या पता है राजकारण की वो वहां की दशा दिशा, वहां जो भी चोरी हुई उसका तपास करना चाहिए, ये हर एक का मत है।
वो भले कोई भी पार्टी का हो, हम कभी भी राम मंदिर की चोरी का समर्थन किसी ने ना किया है ना करेंगे। इसलिए 8 आरोपी आज अंदर है और जो बाकी बचे हैं उनके ऊपर भी कार्रवाई की जा रही है। बेफुजल की बातें करना और लोगों का मन भटकाना, ये उबाटा लोगों की ये राजनीति है। कन्हैया कुमार ने कहा है कि एकनाथ शिंदे का क्या है, अमित शाह अगर फोन करके बोलेंगे एक टांग पे खड़े हो जाओ तो वो एक टांग पे खड़े हो जाएंगे। उनका कोई राजनीतिक वजूद नहीं रहा है एकनाथ शिंदे का, उनपे क्या बात है? अरे ये कन्हैया कुमार पहले जो लेक्चर देते घूमता था ना, लोगों ने एक्सेप्ट भी किया। आज उसकी स्थिति क्या है? क्यों दूसरे पार्टी ज्वाइन किया था इसने? और इसका खुद का वजूद क्या है? आज खुद कहाँ है वो जो हजारों लाखों लोगों की भीड़ में भी भाषण करता था? वो आज कहाँ है? किसी के ऊपर टीका करने से अगर खुद को प्रसिद्धि लेने के लिए ये कन्हैया कुमार जैसे बहुत सारे लोग घूमते हैं, इसको हम ज्यादा महत्व देते नहीं। एकनाथ शिंदे साहब जो कर सकते हैं वो उन्होंने करके दिखाया है। इतनी हिम्मत ना कन्हैया कुमार तो बहुत छोटा है, ना उनके पार्टी में है, ना उनके समर्थकों में है। महाराष्ट्र में यूसीसी कमेटी का गठन जो है एक्स जस्टिस रंजना देसाई की सदस्यता में हुआ है। उसके ऊपर वारिस पठान ने कहा है कि इसमें माइनॉरिटी का एक भी सदस्य नहीं है, 7 सदस्य समिति। अरे हर समिति में कोई जात पात का लेना ही चाहिए, ऐसे जरूरी थोड़ी है ना। ये रंजना देसाई वगैरह जो एक्स जस्टिस है उसको जात से थोड़ी काउंट किया जाएगा। हर इसमें जात डाल के अपने इन समाज को बहकाने का काम ये ऐसे लोग करते रहते। हम इस जात का क्यों नहीं दिए, उस जात का क्यों नहीं दिए, हर एक जाति का अगर लेने लगे तो ये 100 लोगों की कमेटी बन जाएगी। वारिस पठान ने यह भी कहा है कि यूसीसी असंवैधानिक है। यूसीसी बिल लाकर आप हिंदू पर्सनल लॉ बोर्ड को आगे कर रहे हैं। देखिए, आपको लोकशाही ने अधिकार दिया है, अगर ये गलत है तो आप इसके बारे में, वो तो खुद ही वकील है, कोर्ट में जा सकते हैं और ये सब बातों पे वो चाहे तो अपना जो भी बातें रखनी है वो कोर्ट के सामने रख भी सकते हैं। जम्मू कश्मीर के चीफ मिनिस्टर उमर अब्दुल्ला ने अब जम्मू कश्मीर में ऑपरेशन लोटस हो रहा है इस तरीके का बयान दिया। उन्होंने कहा है कि बीजेपी का एक पदाधिकारी है जो सुप्रीम कोर्ट के वकील है। उन्होंने जम्मू के एक विधायक को कहा है कि आप हमारे साथ आ जाओ, आपको अलग से राज्य का दर्जा भी देंगे और साथ में 20 से 30 करोड़ रुपए दिए जाएंगे। ये सब कई सुनी बातें हैं। जब खुद की कुर्सी डगमगा जाती है वो टाइम ऐसे बयानबाजी करना जरूरी हो जाता है। किसी के ऊपर आरोप लगा के खुद को सेफर साइड कैसा रखना, ये राजनीति पहले से अब्दुल्ला फैमिली में होते आ रही है और वही तरीका उन्होंने आज अपनाया है। नीतीश राणे ने आमिर खान की तीसरी शादी पर उन्हें लव जिहाद का ब्रांड एम्बेसडर कहा। नीतीश राणे ने जो कहा है वो बात एक तरीके से सही भी है। जो आप अभिनेता हो, आपकी तरफ देख के लोग एक्सप्रेशन उनको आता है, वो और कुछ अलग सोचना शुरू करते हैं। कितना बड़ा स्टार है, अगर वो स्टार ही ऐसे काम करने लगा, 1 नहीं 2 नहीं 3 शादियां करने लगा, तो उनसे हमने क्या सीख लेना चाहिए। इसलिए वो लव जिहाद का ब्रांड एम्बेसडर बन सकता है, लेकिन कॉमन आदमी के दिलों में वो छा नहीं सकता। शरद पवार साहब की एनसीपी पार्टी जो है जल्द ही एनडीए में शामिल होने वाली ऐसी अटकलें लगाई जा रही है, लेकिन उनकी ओर से अभी तक कोई चीजें क्लियर नहीं की गई। वो शरद पवार साहब है, वो इतने जल्दी अपने पत्ते नहीं खोलेंगे। लेकिन एक बात तय है कि अब शरद पवार साहब एनडीए का गुणगान गाने लगे हैं। इसका मतलब ही ये होता है कि उनका रास्ते अब वो बदलने के चक्कर में है। 80-90च्या दशकातील शहरातले डॉन आणि कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, बाबा फरजानाच्या घरावर पोलिसांनी छापा मारलाय। त्यामध्ये 5 कोटीपेक्षा अधिकची जी काही रक्कम आढळून आली आहे। ही कारवाई झाली तर कौतुक होतं ना, दुसरीकडे त्या संपत्तीवरून प्रश्न देखील उपस्थित होतात। बाबा फर्जन हा एकेकाळचा डॉन जरी असला तरी तो सर्वसामान्य माणसाच्या उपयोगाचा माणूस म्हणून पाहिला जायचा। त्याच्यावर जेव्हा 85-86 ला जेव्हा अटॅक झाला त्या टायमाला एकटा लढणारा म्हणून बाबा फर्जनकडे पाहिलं गेलं। अनेक राऊंड त्यांनी तिथून फायर केले होता। सिटी चौकच्या बाजूला तो राहायचा। त्याच्यानंतर त्याची छबी हिंदू नेता म्हणून पुढे आली होती। अनेक लोकांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। हे रिव्हॉल्व्हरचे लायसन वगैरे हे सगळे अधिकृत त्याच्याकडे ऑलरेडी आहे। त्यांचा तो दारू म्हणजे रिव्हॉल्व्हर आणि गोळ्या वगैरे विकणं हा सुद्धा त्याचा एक व्यवसायाचा भाग होता।
परंतु मेल्यानंतर अवघ्या 1 महिन्यामध्ये अशी कारवाई का होते याच्यावर निश्चित प्रश्नचिन्ह आहे. आता तिथं किती रोकड मिळाली, आणखीन काय मिळालं, या संदर्भामध्ये तिथे जर सीसीटीव्ही किंवा फुटेज जर घेतला असेल तरच त्याच्यातलं सत्य बाहेर येईल. 18 तास का लागले, काय कारण होते, कोणी त्याची खबर दिली होती आणि त्याने त्याच्यावर छापा टाकण्याचं कारण काय, ज्या घरामध्ये कोणी राहत नाही त्या ठिकाणी छापा टाकण्याचे कारण काय, असे अनेक प्रश्नचिन्ह आहेत. परंतु याची माहिती आम्ही निश्चित पोलीस आयुक्ताकडून घेऊ. राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार नोंदणी प्रक्रियेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. काही ठिकाणी बोगस मतदारांची नोंदणी होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदवण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केलाय. यावेळी सोमय्या यांनी काही केंद्रस्तरीय अधिकारी मशिदांमध्ये जाऊन बांगलादेशी नागरिकांची कथित बोगस मतदार म्हणून नोंदणी करत असल्याचा आरोप केलाय. तसेच संजय राऊत यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर देताना चर्चेत राहण्यासाठी ते सातत्याने आरोप करत असल्याच्या टीका त्यांनी केलाय. विनायक राऊत यांच्याशी संबंधित प्रकरण हे कौटुंबिक स्वरूपाचं असून त्याला राजकीय रंग देऊ नये असंही सोमय्या यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान विशेष मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलंय. एसआयआरची प्रक्रियेला गती देण्याचं काम भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे. विशेष करून विदर्भात, मराठवाड्यात एसआयआरच्या कामाला गती मिळाली आहे. पण मुंबई, कल्याण, डोंबिवली, पूर्ण कोकण परिसरात खूप आपण मागे आहोत. म्हणून मतदारांनी आपलं नाव नोंदवावं. त्याचबरोबर एक लक्षात आलेलं आहे की अनेक ठिकाणी मशिदीतून BLOने जाऊन फॉर्म भरलाय. बोगस मतदार नोंदणी, बांगलादेशीचं नाव फॉर्म परत भरलं गेले आहेत. त्याच्यावर हरकती घेऊन त्यांचं नाव मतदार यादीतून कापण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. ह्या पट्ट्यात पर्टिक्युलरली विशेष करून लक्षात आलंय की मुंब्रामध्ये किमान 40,000 बांगलादेशीची नावं मतदार यादीत घुसवण्याचं काम चालू आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसानंतर येऊन ठेपला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश मूर्ती साकारण्याचं काम अंतिम टप्प्यात पोहोचले. यंदा गणेश चतुर्थी उशिरा आल्याने मूर्तिकारांना आकर्षक आणि सुबक मूर्ती घडवण्यासाठी अधिक वेळ मिळालाय. सिंधुदुर्गात तयार होणाऱ्या गणेश मूर्तींना स्थानिक बाजारपेठेबरोबरच गोवा राज्यातूनही मोठी मागणी आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने शाडूच्या मातीच्या मूर्तींना ग्राहकांची विशेष पसंती मिळते. मात्र डिझेल, रंग आणि इतर कच्च्या मालांच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम मूर्तीच्या दरावरही झाला असून यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत सुमारे 25% वाढ झाली आहे. याशिवाय विविध आकर्षक संकल्पनासह छावा या विषयावर आधारित गणेश मूर्तींनाही यंदा चांगलीच मागणी असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली. याबाबत पाहूया मूर्तिकार आनंद माड्डे यांचा काय म्हणणं आहे ते. त्यावेळी चला चतुर्थी कमीत कमी 12-14 दिवस लेट आहे. त्यामुळे काम करायला पण जरा म्हणजे चांगलं आहे आणि मजेशीर म्हणजे व्यवस्थित करता येते, घाई नाही करायला नको पाहिजे. तुमच्या गणपती किती मूर्ती असतात? तरी 500च्या वर असतात. पण इकडनं कुठच्या सिंधुदुर्गातनं मागणी असते की बाहेरनं पण मागणी असते? गोवा, सिंधुदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग आणि गोवा वगैरे एवढं. शाडूच्या असतील आणि POPच्या पण असतील. नेमकी कुठल्या मूर्त्यांना जास्त मागणी आहे? जास्त मागणी ही शाडू मातीला आहे, पण ते एवढे आम्ही करू शकत नाही. मग त्या म्हणजे ज्यांना कोणाला पाहिजे शाडू मातीचे त्याला आम्ही शाडू मातीच्या देतो आणि ज्यांना विसर्जन करायचं चांगलं स्तोत्र आहे त्याला आम्ही POPच्या देतो. गेल्या वर्षीच्या किमतीमध्ये आणि आताच्या, कारण एकंदरीत कलर सुद्धा वाढलेला पाहतोय, काय फरक आहे? म्हणजे गेल्या 25% वाढ आहे. कारण डिझेल वगैरे म्हणजे प्रत्येकजण सांगतं डिझेल वाढलं, मग ते सर्वच गोष्टी वाढतच गेल्या. नेमकं बघा, विविध प्रकारच्या ज्या अगदी मूर्त्या सुबक लोकांना हव्या असतात, काही डिझाईन वेगळी वेगळी अशी मागणी असते. तर तुम्ही आता यंदा ह्यावेळी कुठच्या डिझाईनला चांगली मागणी आहे? चांगली मागणी मग ते छावा म्हणून एक ते आलाय पिक्चर त्याचं, आणि जे पेनमध्ये जाऊन लोक काहीतरी फोटो काढतात ते आम्हाला येऊन दाखवतात, तर त्याच्यापर्यंत आम्ही ते करून देतो. तसं मग
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चोरीच्या निषेधार्थ कल्याणमध्ये काँग्रेसने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन केले। काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंह यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हनुमान मंदिरासमोर हे आंदोलन पार पडले। यावेळी कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वेशभूषात सहभागी होऊन हनुमान मंदिरात आरती केली। त्यानंतर भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। आज आपण जर बघितलं असेल, देशामध्ये आज 142 कोटी आपली जनता आहे, त्या जनतेचं जी देणगी दिलेली होती, आज रामभूमी जे मंदिर बांधले गेलेले आहे त्यामध्ये राम मंदिर, त्याच्यामध्ये ज्यांनी देणगी दिली, करोडो हजारो कोटी रुपयाचा तिथे भ्रष्टाचार झालेला आहे। आणि तो भ्रष्टाचार जो झालेला आहे त्याच्यामध्ये जी कमिटी नेमण्यात आलेली होती ते पंतप्रधान मोदी साहेबांनी नेमलेली होती। त्याचे जे ट्रस्टी होते चंपतरायजी आणि त्यांचे महंत नित्य गोपालदास, डॉक्टर अनिल मिश्रा, गोविंद देवगिरी, गोपालराव, हे जे सगळी ट्रस्टी आहेत हे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तिथं त्यांची अधिकृतरित्या नेमणूक केलेली होती। पण आज तिथं हजारो कोटीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, पैसे गायब झालेले आहेत, करोडो रुपयांचे दागिने, सोनं, चांदी सगळे गायब झालेलं आहे। तर या लोकांची सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसच्या द्वारे यांची चौकशी व्हावी आणि यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे। दुसरं आमची आपल्या थ्रू ही मागणी आहे की महाराष्ट्रातल्या शेडिके साईबाबा मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, त्याच्यानंतर तिरुपती बालाजी मंदिर, या देशातले जे महत्वाचे जे स्थान आहेत, देवस्थान आहेत, त्यांचीही चौकशी करण्यात यावी। तिथेही या 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या राज्यामध्ये 100% घोटाळे झालेले आहेत आणि तेही बाहेर येतील। ज्या लोकांनी यांना निवडून दिलेला आहे, आज त्या लोकांच्या ह्याच्यावर त्यांनी गदा आणलेला आहे। आज लोकांचा विश्वासघात यांनी केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये या मोदी सरकार यांनी यांचं सगळं शिष्टमंडळ जेलमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। राज्यातील शेतकरी कर्जमाफींबाबत जुलै अखेरीस निर्णय होईल असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलाय। तर बारामतीत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी कर्जमाफीचा खर्च प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 40,000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतात असं सांगितलंय। महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील अटी शिथिल करण्यात आल्याने लाभार्थ्यांच्या संख्येत बदल होऊ शकतो। आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नसून जुलै अखेरीपर्यंत कर्जमाफीला अंतिम स्वरूप दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी त्यांनी बोगस बियाणांच्या तक्रारीबाबत दखल घेत दोषी कंपन्यांवर कारवाई केली जाईल असंही सांगितलं। तसेच गोगल गायींच्या प्रादुर्भावावर उपाययोजना सुरू असल्याची माहिती देत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकामुळे महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचंही त्यांनी नमूद केले। पण कर्जमाफी आता नव्या निर्णयाने वाढेल आणि किती कोटीची कर्जमाफी होईल, किती शेतकऱ्यांना लाभ होईल? शेतकरी साधारणतः 56 लाखच्या आसपास शेतकऱ्यांचा आकडा आहे। शेतकऱ्याचा आकडा कमी जास्त होणार नाही, परंतु जी कर्जमाफीची रक्कम आहे जी 36,585 कोटी, त्यामध्ये निश्चित प्रकारे वाढ होऊ शकते। साधारणतः माझ्या आज प्राथमिक अंदाजानुसार, मी तुम्हाला करेक्ट म्हणत नाही, पण प्राथमिक अंदाज साधारणतः सोमवार मंगळवार आकडा तो समजेल, परंतु अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 40,000 कोटीच्या आसपास ती रक्कम जाईल। आणि निश्चित प्रकारे या राज्यातील या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कुठलीही निवडणूक समोर नसतानाही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, या सर्वांचा एक राज्याचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो। कधीपर्यंत शिक्कामोर्तब होईल? म्हणजे सतत आपल्या सर्वांना माहिती आहे तारखा वगैरे चेंज होण्याची मी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो। ही गोष्ट खरी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आम्ही सुद्धा 30 जून ही तारीख दिली होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे कर्जमाफीची रक्कम ही पुरवणी बजेटमध्ये होती आणि पुरवणी बजेट हे अधिवेशनामध्ये ते चर्चेला गेले आणि ते मंजूर होतं आणि ते मंजूर झाल्यानंतर त्याच्यावरती राज्यपालांची स्वाक्षरी होते। कदाचित 1-2 दिवसामध्ये राज्यपालांची स्वाक्षरी
ही होणार आहे. आणि दुसरं आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला दुसरी एक अडचण होती की आपल्याला माहिती आहे ही कर्जमाफी या राज्यातील जे गरीब शेतकरी या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. इन्कम टॅक्स भरणाऱ्या जे मोठे शेतकरी यांच्यासाठी नाही आहे. त्यामुळं ही आम्ही या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे ती यादीची मागणी केली होती आणि मला वाटतं त्यांची पण सही आता निर्मला सीतारामन मॅडमची झालेली आहे. ती आता तो प्रश्न आमचा निकाल निघाला आहे. एक 4-2 दिवसांमध्ये आम्हाला ती संपूर्ण जे IT भरणारे शेतकरी आहेत इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी त्यांची यादी आम्हाला मिळेल आणि राज्यपाल महोदयांची शेतकरी सही पण आता होईल. त्यामुळं शेतकरी कर्ज आणि आता फक्त आकडे चेंज होते त्यामुळे 4-8 दिवस थोडे उशीर लागेल. कारण का आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या 2 अटी होत्या महात्मा फुले कृषी कर्जमुक्तीच्या शेतकरी कर्जमुक्तीची आणि आपल्याला प्रोत्साहन ह्याची शेतकऱ्याची जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्या या दोन्ही अटी राज्याचे मुख्यमंत्री यांनी शिथिल केल्यामुळं त्यामुळे निश्चित प्रकारे आता थोडं यादीमध्ये थोडं कमीजास्तपणा होईल. परंतु लवकरात लवकर मी माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर मी तर फक्त तो नक्की ऑगस्ट उघडणार नाही, जुलैच्या अगोदरच माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा 100% आम्हाला एकंदर अंदाज आहे. आणि ती माफी मिळण्यासाठी आमच्या सगळ्यांचा राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न राहील. शेतकरी महिला विधेयक जे आपण मांडलेलं आहे त्या विधेयकाचा फायदा पाऊस नाही आता सध्या आणि त्यात बोगस पेयांचं फार मोठं 100% पाऊस राज्यामध्ये झालेला आहे. पण काही ठिकाणी जादा पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी कमी पाऊस झालेला आहे. ज्यादा ठिकाणी पाऊस झालेला आहे अजूनही तिथे पेरणी वापसा नसल्यामुळे पेरणी नाही. जिथं कमी पाऊस जाईल तिथं ओलावा नसल्यामुळे पेरणी नाही. परंतु तरीही साधारणतः राज्यामध्ये आज अखेर खरीपाची पेरणी 60% वर गेलेली आहे आणि उरलेली 30-40% पेरणी साधारणतः या जुलै महिन्याच्या एंडला होईल. आणि बियाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितली ही गोष्ट खरी आहे की सोयाबीन बियाच्या बाबतीमध्ये असं काही ठिकाणी अनेक ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत की त्याचे नमुने पण आपण सगळ्यांनी तपासलेले आहेत. आणि या बाबतीमध्ये ज्या बियाणे कंपनीने चुकीचं बियाणे दिलेलं आहे किंवा फसवणूक केली त्या बाबतीमध्ये त्या बियाणे कंपन्यावरती कारवाई तर नक्की केली जाईल आणि त्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल तो प्रयत्न आमच्या सरकारचा राहील. गोगलगाईचा पण प्रादुर्भाव आहे. या बाबतीमध्ये काय करता येईल ते आम्ही प्रयत्न करतोय. तोही पंचनामा शेतकऱ्यांचा गोगलगाईमुळे जे पिकांचं नुकसान होईल तोही पंचनामा करण्याच्या सूचना आम्ही आमच्या कृषी आणि महसूल अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. मामा या अटी शिथिल केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवरती 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तर याचं मॅनेजमेंट सरकार कसं करणार आहे? मॅनेजमेंट आमच्याकडे यादी तयारच आहे. फक्त 50,000च्या ऐवजी 2 लाख रुपये करणार आहे आम्ही. फक्त प्रोत्साहनच्या ह्याच्यामध्ये त्या कमी जास्त शेतकरी होतील. यामुळे दत्तात्रय भरणेंनी छातीटोपपणे सांगितलं होतं की 30 जूनला कर्जमाफी होईल. त्याच्यानंतर 5 तारीख दिली. आता तुम्ही 8 दिवस म्हणताय. मागच्या आठवड्यात 8 दिवस म्हटलं होतं. तुम्ही शेतकऱ्यांना तारीख सांगता. छातीटोपपणे सांगणं म्हणजे तेच मी तुम्हाला सांगितलं की शेवटी विधानसभेचं जे अधिवेशन चालू आहे त्यामध्ये पुरवणी बजेट चालू आहे. त्या पुरवणी बजेटमध्ये त्या रकमेची तरतूद केलेली आहे. 20,000 कोटीची पहिल्यांदा तरतूद केलेली आहे. त्या तरतूद केली त्याच्यावरती ते अधिवेशन संपल्यानंतर ती राज्यपाल महोदयांच्या पुरवणी बजेट सहीला जातं. राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर आता सही 1-2 दिवसामध्ये होईल. काल परवाचं अधिवेशन संपलेलं आहे ती सही होईल. आणि आपण मागाशी इन्कम टॅक्सच्या शेतकऱ्यांचं जे होतं सातत्यानं हे सांगत आहात. आत्ता कर्जमाफी केलेली नाहीये. 7-8 महिन्यापूर्वी कर्जमाफी केलेली आहे आणि तुम्ही आता सांगता आहात की आम्ही इन्कम टॅक्सच्या याद्या मागवल्या. हे आधी पण सरकार करू शकलं असतं. मग हे सरकारने का नाही केलं? आणि सरकारला खरंच कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची आहे का की सरकार पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार? हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री पण जरी नागपूरला जातात ते पण शेतकरी आहेत. एकनाथ शिंदे साहेब शेतकरी आहेत. सुनेत्रा वहिनी तर तुम्हाला आपल्याला शेजारी ते शेती करतात आणि कृषी मंत्री पण शेतकरी आहे. त्यामुळं दिरंगाई जरी होत असली तर ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दिरंगाई आहे. असं समजा जर त्यावेळेस जरी आपण अगोदर केलं नसतं तर मुख्यमंत्र्यांनी 2 अटी शिथिल केल्या नसत्या. त्या मुख्यमंत्र्यांनी 2 अटी शिथिल केल्या आहेत. त्यामुळं रक्कम थोडी वाढणार आहे. शेतकऱ्यांची संख्या कमी जास्त होणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ह्यामध्ये कुठल्याही सरकारचा दोष नाही आहे. शेवटी कुठलंही काम करताना त्याला राज्यपालांची मंजुरी तर आपल्याला माहिती आहे. बजेट जे असतं बजेट सेशन असतं पुरवणी मागणी असतात त्याला राज्यपालांची सही व्हावी लागते. आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर खरं तर इन्कम टॅक्स शेतकऱ्यांचा उशिरा म्हणतात ते बरोबर आहे. त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला उशिरा समजतात. आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणी योजनेमध्ये काय ठिकाणी काय चुका झाल्या त्यानंतर त्या दुरुस्त कराव्या. ह्या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची चूक राहू नये, उणिवा राहू नये यासाठी निश्चित प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी आम्ही मागितली. त्याच्यावर मागाशी तुम्हाला सांगितलं निर्मला सीतारामन मॅडमची सही झालेली आहे. ती यादी लवकर आम्हाला मिळेल. राज्यपाल महोदयांची 1-2 दिवसात सही होईल
मी तुम्हाला एवढं सांगतो की आज मी तारीख सांगितल्यानंतर परत तुम्ही म्हणसाल जे करायचं ते आम्हाला शेतकऱ्यांना जुलै ऐका ना जुलै महिन्याच्या अखेरीला नक्की त्याच्या अगोदर होऊ शकतं, मी म्हणत नाही तुम्हाला. पण आता मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही 5 म्हणसाल 30 म्हणसाल, जे काय थोडा उशीर होतोय तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठीच होतोय. त्यामुळं काळजी करू नका. जुलै अखेरच्या अगोदर त्याच्या अगोदर कधी होऊ शकते या राज्यात. आता जुलै महिन्याच्या अखेरीला जेवढी आपल्याला लवकरात लवकर कशी होईल 2026 मध्येच होईल आणि निश्चित प्रकारे एवढं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. अंतिम डेडलाईन समजायची सरकारची अंतिम डेडलाईन आमचा प्रयत्न तर फक्त यादी आम्हाला कळू द्या, पण अंतिम हरकत नाही, तुम्ही म्हटलं तरी हरकत नाही. मागा सातत्याने एक मागणी केली जाते, ज्यांनी रेग्युलर पीक कर्ज घेतलंय त्यांचं काय? सध्या महिलाच्या प्रश्न विचारतात, तुम्ही शेतकऱ्यांना त्यांना सन्मान निधी दिली महिला शेतकऱ्यांना बँका पैसे देत गेल्या वेळेस पण सानुग्रह अनुदान या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान सरकारने दिलेले आहे. या बाबतीमध्ये काही तक्रारी असल्या, काही सूचना असल्या, त्यामध्ये निश्चित प्रकारे त्या तक्रारीचं निरसन केलं जाईल आणि सगळ्या शेतकऱ्यांना मदती केली जाईल. लाडक्या बहिणीमुळे सरकारच्या तिजोरीवरती ताण आलाय, त्याच्यामुळे खरं आहे का? कृषी मंत्री म्हणून काय? नाही, अजिबात लाडक्या बहिणीमुळे कधीच ताण येत नाही, घरात पण ताण येत नाही, भावाकडे पण ताण येत नाही आणि नवऱ्याकडे पण ताण येत नाही. शेवटी लाडकी बहीणच असते, त्या बहिणीचं प्रेम हे वेगळं असतं. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेला जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या आरोपांप्रकरणी तपासाला वेग आलाय. या प्रकरणात नाव आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलंय. विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत यांनी इतर आरोपांविरोधात दाखल गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ही कार्यवाही करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेने आपल्या फिर्यादीत फिरोज बाबांवर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचा आरोप केलाय. तर या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झालेत आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने फिरोज बाबाला ताब्यात घेत पुढील तपासणी सुरू केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जाते. MPSC परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईतील MPSC कार्यालयाबाहेर काँग्रेस आंदोलन सुरू आहे. तर सरकारने निर्णय घेईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका काँग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र दळवी यांनी मांडली आहे. पुढील 2 दिवसात सरकारने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. तसेच MPSC अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेटण्यास नकार दिल्याचा आरोपही दळवी यांनी केलाय. राहुल गांधी यांच्या छात्र की गुंज आंदोलनाच्या हाकेनुसार हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. पुढील आंदोलनाची दिशा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठरवतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. गेले तुमचा 4था दिवस आहे, पुढची रणनीती कशी असेल, म्हणजे काय हे आंदोलन सुरू होणार आहात? जोपर्यंत MPSC ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. तुम्ही पाहत असाल जिल्ह्यामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आणि आम्ही ह्या MPSCच्या पायथ्याशी बसून हे आंदोलन करतो. त्यांना आठवण करून देत आहोत सारखे. जेव्हा ते ऑफिसमध्ये येतात जातात तेव्हा त्यांना आठवण होते की विद्यार्थी महाराष्ट्रभर आंदोलन करतात आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पायथ्याशी बसून हे आंदोलन करतात. पण आतापर्यंत तुमच्याकडे कोणताही अधिकारी किंवा असा काही मेसेज आलेला आहे का की ज्याच्यावर काही तुम्ही रिप्लाय करू शकाल किंवा काय? 4था दिवस आहे, अजूनपर्यंत कुठलाही अधिकारी किंवा काही निरोप आलेला नाही. त्याउलट पोलीस जे आहेत ते सारखे वरती जाऊन त्यांना भेटत आहेत आणि त्यांच्या लोकांना सांगतायत की तुम्ही येऊन यांना भेटा. ते कोणी यायला तयार नाहीत. आम्ही आमच्या ह्याच्यावरती एकदम अडून बसलो की ऑफलाईनच घ्या परीक्षा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेल. तुमची ही आता हा कालावधी किती असेल आणि जर समजा पुढच्या 1-2 दिवसामध्ये जर कुणी आला नाही तर आंदोलनाची दिशा तुमची बदलेल का? वेगळ्या प्रकारचं आंदोलन होईल असं ठरवलं तुम्ही? आमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब ठरवतील आंदोलनाची दिशा, पण तीव्र तर नक्कीच होईल. कारण आत्तापर्यंत आम्ही गांधी मार्गाने संयमाने शांततेने इकडे बसलेलो आहोत आणि आमचा तोच हेतू आहे की हे शांततेने आंदोलन चालावे आणि त्यांनी त्यांचा निर्णय बदलावा. तुम्ही काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला? आम्ही त्यांना ह्या आंदोलनाला बसण्या अगोदर फोनवर, व्हॉट्सअपवर आणि पत्राद्वारे भीमनवर साहेबांना संपर्क करण्याचा आमच्या धनंजय शिंदे साहेबांनी प्रयत्न केला होता, परंतु तो निष्फळ ठरला.
वरती काही शिक्षण विभाग, मुख्यमंत्री, आणखी कोणाला काही मुख्यमंत्र्यांना किंवा कोणालाही संपर्क करण्याचा प्रयत्न तुमच्या हर्षवर्धन सपकाळ किंवा इतर कोणी केला? बंटी पाटील साहेबांनी हा विषय असेंब्लीमध्ये विचारला होता, परंतु प्रश्न एक विचारला आणि त्यांना उत्तरच वेगळी दिली गेली. आणि आमची काल अपेक्षा होती की शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री साहेब ह्या संपूर्ण होत असलेल्या जिल्ह्याला विद्यार्थ्यांचा आक्रोश बघून ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घेतील, परंतु दुर्दैव आहे त्यांनी काहीच ह्याच्यावरती बोलले नाही. मग तुम्ही आता पुढे काय ठरवणार आहात? म्हणजे आणखी किती दिवस वाट पाहणार आहात या आंदोलनासंदर्भात? जोपर्यंत ते निर्णय मागे घेत नाहीत, ऑफलाईन पद्धतीचा डिक्लेअर करत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. आमचे राहुल गांधींनी छात्रों की गूंज म्हणून ह्याच्या अगोदरच म्हणजे 15 दिवसापूर्वीच हा कार्यक्रम डिक्लेअर केला होता. त्यांना हे कदाचित भविष्य कळलं होतं की अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, म्हणूनच त्यांनी हा प्रोग्राम पुरा हिंदुस्थानामध्ये डिक्लेअर केला होता. आणि हा सुद्धा त्याच कार्यक्रमाचा एक भाग आहे की जे छात्र आहेत त्यांचे, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते काँग्रेस पक्ष रस्त्यावर घेऊन उतरणार. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली आहे. यंदा बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरसाठी तब्बल 225 विशेष बसेस सोडण्यात येणार असून या बसेस 19 ते 29 जुलै या कालावधीत उपलब्ध असतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 200 विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा त्यापेक्षा 25 बसेसची वाढ करण्यात आली आहे. एकूण 225 बसेस पंढरपूरसाठी धावणार आहेत. विशेष म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाअंतर्गत एखाद्या गावातून किमान 25 भाविक पंढरपूरला जाणार असतील तर एसटीची विशेष बस थेट त्या गावापर्यंत पाठवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर, पंढरपूर यात्रेकरता दरवर्षी आपण वेगळ्या बसेसचं नियोजन करतो. या वर्षी किती बसेस देण्यात येणार आहेत आणि कशा पद्धतीने सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे? दरवर्षी पंढरपूर यात्रेसाठी आपण इथून भाविकांना त्याची सोय व्हावी, विठ्ठलाच्या दर्शनाला जाता यावं यासाठी यात्रेचं नियोजन करत असतो. तर मागच्या वर्षी आपण साधारण 200 बसेसचं नियोजन केलं होतं आणि यावर्षी आपण प्रवाशांची गर्दींचा ओघ पाहता 225 बसेसचं नियोजन यावर्षी आपण केलेलं आहे. तर यासाठी आपण साधारणतः 19 जुलैपासून एक टीम पंढरपूर येथे भीमा बसस्थानकावर नियुक्त करणार आहोत. ती टीम 19 जुलैपासून ती जाईल, ती 29 जुलैपर्यंत राहील. तर यामध्ये आपण प्रवाशांना एक आवाहन करू इच्छितो किंवा या यात्रेसाठी आपण ज्या बसेस लावणार आहोत त्या बसेसचा आपण फायदा घ्यावा, बसेसनेच प्रवास करावा. आणि जर याच्यामध्ये एक योजना आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त एस टी संगीत तीर्थाटन ही योजना एस टी नवीन सुरू केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत एका गावातून जर साधारण 44-45 प्रवाशांचा गट तयार झाला तर आपण त्या गावात बसेस पाठवून त्या प्रवाशांना डायरेक्ट पंढरपूर येथे घेऊन जाणार आहोत. तर आपल्या माध्यमातून प्रवाशांना एक आवाहन करतो की आपण सर्वांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि या एस टीनेच प्रवास करावा. धन्यवाद. नवी मुंबईतील महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. वाशी सेक्टर 9 येथील सुएक सोसायटी समोरील येवले रुग्णालयाजवळ 4 दिवसापूर्वी कोसळलेले झाड अद्याप हटवण्यात आलेलं नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र संबंधित विभागाने या ठिकाणी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. दरम्यान एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहत महापालिका बसली आहे का असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करतायत. हे झाड तातडीने हटवून परिसर सुरक्षित करण्यासाठी मागणी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. या घटनेनंतर नांदुरा शहरात हळहळ व्यक्त होत असून दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक 1 येथे राहणारा 14 वर्षीय कृष्णा बाळू भोपळे आणि 12 वर्षीय प्रतीक शिवलाल वानखडे हे दोघे मित्र रविवारी सकाळी पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीच्या पात्रात बुडू लागले.
त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केला, मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोली अधिक असल्याने दोघंही बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनच्या वतीने जलमित्र पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. अथक प्रयत्नानंतर दोन्ही मुलांना नदीतून बाहेर काढून नांदुरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नदी, तलाव आणि धरण परिसरात मुलांनी पोहताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.